नमस्कार, मी अभिजित करंडे. एबीपी माझाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सेंटर पॉईंटमध्ये चर्चा करणार आहोत ती राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीची. आणि कसब्यामध्ये नेमकं असं काय झालं की 28 ते 30 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला आणि गिरीश बापटांचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ अचानकपणे रवींद्र धंगेकरांनी कसा जिंकला? रवींद्र धंगेकर नेमके आहेत तरी कोण? ते आले कुठून? आणि धंगेकरांनी असा काय चमत्कार केला की 30 वर्षाचा हा बालेकिल्ला अचानकपणे काँग्रेसच्या ताब्यात गेला, जेव्हा की या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावरती आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका सुद्धा एक 15-16 महिन्यांवरती आहेत. त्यामुळं या निवडणुकीमुळं नेमकं राज्याचं चित्र बदलणार आहे का? हाच ट्रेंड राज्यभर दर्शवणार आहे का? कारण गेल्या निवडणुकांमध्ये काही निवडणुकांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला स्वतःच्याच बालेकिल्ल्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. नागपूरमध्ये नागो गाणार यांचा पराभव झाला, त्याआधी अभिजित वंजारी यांनी 50 वर्षाची भाजपची जागा काढून घेतली. अकोल्यामध्ये रणजित पाटील यांचा पराभव झाला, जे की देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत. आणि आता कसब्यामध्ये हेमंत रासने जे भाजपचे उमेदवार होते, 4 वेळा ते पुणे महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते, त्यांचा दारुण पराभव झाला. 10,000हून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळेच हा पराभव जिव्हारी लागणार आहे. एक नागपूरमध्ये झालेला पराभव, जिथं संघाचं मुख्य कार्यालय आहे रेशीम बागेत, आणि इथं कसब्यामध्ये संघाचं दुसरं कार्यालय आहे मोदी बागेत आणि मग मोती बागेत. तर मग आपल्याला चर्चा करावी लागेल की नेमकं असं काय घडलंय आणि ग्राउंडवरती असं काय बदललंय की ज्यामुळं रवींद्र धंगेकर विजयी झाले. तर माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आहेत, जे महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, प्रशांत आहेर यांनी या मतदारसंघामध्ये पूर्णतः ही निवडणूक गेले 1 महिना कव्हर करताना बारीक सारीक निरीक्षणे केलेली आहेत. अत्यंत पुण्याच्या या मतदारसंघाची त्यांना बारीक सारीक माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण समजून पण घेणार आहोत. पण मला 3-4 गोष्टींमध्ये हा मतदारसंघ समजून घ्यायचा आहे प्रशांत यांच्याकडून. त्यातली पहिली बाब ही आहे की रवींद्र धंगेकर यांची इमेज, ज्या इमेजचा खूप गवगवा झाला. म्हणजे खरं तर चंद्रकांत दादांनी विचारलं होतं हु इज धंगेकर, आणि हु इज धंगेकरला आज उत्तर दिलं जाते. आणि तो डायलॉग खूप गाजला होता की हु इज धंगेकर. आणि आज रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद विचारलं तर ते म्हणाले की मी रवींद्र धंगेकर. म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा विनय, त्यांनी सुरुवातीपासून केलेली स्ट्रॅटेजी, म्हणजे ज्यावेळेला तिकीट जाहीर झालं रवींद्र धंगेकरांना त्यावेळेला त्यांना इमोशन्सची इतकी जाण आहे. रवींद्र धंगेकर हे पक्के राजकारणी आहेत. ते पहिल्यांदा भेटायला गेले ते टिळकवाड्यामध्ये. त्यांनी टिळकवाड्यात जाऊन मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्याशी चर्चा केली आणि ही निवडणूक लढवावी लागते त्याबद्दल दुःख पण व्यक्त केलं, पण त्यांचं सांत्वनही केलं. तर हे जे राजकीय शहाणपण आहे रवींद्र धंगेकरांकडे, हे खूप वाखाणण्याजोग आहे. त्यानंतर त्यांनी थेट गिरीश बापट, जे शहराचे खासदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये 25 वर्ष आमदार राहिले, त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. म्हणजे एका बाजूनं रवींद्र धंगेकर यांनी इमोशन्स फिरवण्याचा जो काही करिश्मा केलेला आहे, तो करिश्मा निवडणुकीचं तिकीट जाहीर झाल्यापासून त्यांनी चालवला आणि तोच पुढं तो ट्रेंड कायम राहिला. पहिल्या 8-10 दिवसांमध्ये तर रवींद्र धंगेकर यांची हवाच झाली. त्यामुळंच जी निवडणूक लोकल होती ती निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राज्याच्या लक्षवेधी ठरली. कारण इथं मग राज्याच्याच नेत्यांना लक्ष घालावं लागलं, राष्ट्रीय नेत्यांना सुद्धा यावं लागलं, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांची इमेज जी आहे त्या बाबतीत आधी आपण प्रशांत यांच्याशी चर्चा करूया. रवींद्र धंगेकरांबद्दल मला एक ऐकायला मिळालं की एक भाजपच्या नेते असं म्हणाले की त्यांचा एक 4 व्हीलर मधला फोटो दाखवा आणि बक्षीस मिळवा. एवढे साधेत रवींद्र धंगेकर. त्यांनी एक 4 व्हीलर विकत घेतली होती, ती चोरीला गेली होती. तर त्यांना असं वाटलं की आता ही 4 व्हीलर आपल्याला काही लाभत नाही, त्यामुळे ते काय फारसे 4 व्हीलरच्या नादी लागलेच नाही. आजही सकाळी आपण बघितलं ते देवदर्शनाला जात होते किंवा कुठं जात होते तर 2 व्हीलरवर जात होते. आपली लोक त्यांना चेस करत होती, ती 2 व्हीलरवरच करत होती. धंगेकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे. तुमच्या घरातला गॅस बिघडू द्या, तुमच्या घरात भांडणं होऊ द्या, तुमच्या काही कुठली घरात पाणी नाही येऊ द्या, कुठली समस्या असू द्या, तर धंगेकर हे नाव ठरलेलं आहे. भाऊंना फोन करा की भाऊ हजर, की भाऊचा माणूस तरी हजर, अशी ही त्यांची त्या प्रभागातली किंवा त्यांना ओळखणाऱ्या माणसांची इमेज आहे. म्हणजे अगदी एक किस्सा आपण सकाळी बोललो की त्यांना असं म्हटलं जातं की एक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक माणूसच त्यांनी असा फिट केलेला होता की क्षेत्रीय कार्यालयात जर काही अडचणीचा कॉल आला तर तो कॉल डायव्हर्ट धंगेकरांना व्हायचा. हो की ह्या माणसाचा अशा अडचण आहे, तुम्ही ते बघा. कारण त्या महापालिकेच्या माणसाला कदाचित महापालिकेच्या यंत्रणेपेक्षा धंगेकरांच्या यंत्रणेवर अधिक विश्वास असावा असं आपण म्हणूया. तर असे धंगेकर का प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून धंगेकरांची ही ओळख. आणि तुम्ही म्हटलात तसं अत्यंत विनयशील. गेल्या 3 निवडणुका विधानसभेच्या लढवल्यात, 4 ते 5 महापालिकेच्या निवडणुका लढवल्यात. विधानसभेच्या ज्या निवडणुका, तिसरी निवडणुकी ज्या आधीच्या 2 निवडणुका लढवल्यात ते पडलेत. म्हणून
निवडणुकात पडलेत म्हणून ते कोणाला तरी अग्रेसिव्हली कोणाच्या तरी अंगावर गेलेत, कोणाशी तरी चिडचिडीत बोलले, असं काही नाही. अत्यंत विनम्रपणे बोलायचं, प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचं, प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न करायचं. फार मोठी अशी कामं नाही, लोकांची छोटी मोठी कामं आहेत. आणि हा मतदारसंघ छोटा आहे, त्यात त्यांनी जवळपास पूर्व पुण्यामध्ये जर एक खडकमाळ आणि तो जर परिसर किंवा लोहियानगर हा जर परिसर सोडला तर सगळ्या बाजूनी महापालिकेचं निवडणूक लढवलेली आहे. सो त्यांना ती महापालिकेची निवडणूक लढून जिंकून आलेत, अपक्ष जिंकून आलेत, त्यामुळे त्यांना तो माहिती आहे. प्लस विधानसभेच्या 2 निवडणुका लढवल्यात, ही तिसरी लढवली, तर त्यांना या मतदारसंघाचा कानाकोपरा, माणूसन माणूस या ठिकाणी. आणि हा मतदारसंघ असा आहे की सगळ्या देशातल्या मतदारसंघांची मतदारसंख्या वाढतीये. हा सिटीमधला अत्यंत हायली डेन्स असा हा मतदारसंघातला, इथली मतदारसंख्या कमी होती. मला अजून एक गोष्ट विचारायची की निवडणूक जाहीर झाली, आता तू सांगितलं की रवींद्र धंगेकरांची इमेज, निवडणूक झाल्या त्यांनी स्वतःच्याच इमेजचा हाईप केला. सोशल मीडियावरती अचानक काँग्रेसचे लोक ऍक्टिव्ह झाले. एवढं काँग्रेसनी पण धंगेकरांना सिरियसली घेऊन ती निवडणूक पुढे नेली. बरोबर आहे, कारण धंगेकरांची इमेज हाच काँग्रेसचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट होता. कारण भाजपच्या इमेजला टक्कर द्यायची असेल तर धंगेकरांची इमेज आणि भाजपच्या उमेदवाराची इमेज याचं कंपॅरिझन होणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी काँग्रेसने खूप स्ट्रॅटेजिकली या ठिकाणी भाजप उमेदवारी या ठिकाणी टिळकांच्या घरात न देता इतर ठिकाणी देत आहे. आणि तो टिळकांवर किंवा इथल्या ब्राह्मण समाजावर अन्याय हे काँग्रेसने खूप प्रकर्षाने या ठिकाणी इथल्या ब्राह्मण समाजावर जाणून दिलं, किंवा एक अन्यायाची भावना या ठिकाणी जी काही दिसली किंवा होतोय असं जी काही पर्क्युलेट झालं, याच्यात काँग्रेसची काय सोशल मीडिया टीम असू द्या, काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीज असू द्या, पण त्यांनी खूप प्रामाणिकपणे हे या ठिकाणी बिंबवलं, त्याचा इम्पॅक्ट आला. मला अजून छोटा प्रश्न विचारायचा. आता जर तो ब्राह्मण समाजातल्या नाराजीवरती आपण बोलताच आहात, तर मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की मेधा कुलकर्णींचं तिकीट नाकारणं त्यांना, त्याच्यानंतर चंद्रकांतदादा इथे येणं, मुक्ता टिळकांनंतर पुन्हा एकदा तिकीट हेमंत रासनेंना देणं, आणि जेव्हा की रासने अवेलेबल नाहीत अशी चर्चा असताना किंवा त्यांच्या अवेलेबिलिटीबद्दल, ऍक्सेसबद्दल गंभीरपणे त्यांच्याबद्दल रिझर्वेशन्स लोकांचे असताना, तर ब्राह्मण मतदारांच्या नाराजीचा किती या निवडणुकीवर परिणाम झाला? ब्राह्मण मतदारांच्या नाराजीचा या ठिकाणी परिणाम झाला असं मला वाटतंय. कारण जर ती नाराजी नसते तर आणखी एक 3-4 हजारांनी हे मतदान वाढू शकलं असतं. मला एक वेळ हे मान्य आहे की ब्राह्मण समाज किंवा जो भाजपचा वोटर समाज म्हणून जाऊ द्या, हा जो कमिटेड वोटर आहे भाजपचा, तो काय पटकन जाऊन पंजाला मत देईल किंवा काँग्रेसला मत देईल असं मला काही वाटत नाही. किंवा नोटालाही या ठिकाणी मतदान पडलं नाही, त्यामुळे तो पण नाही. पण या ठिकाणी आणखी मतदान वाढू शकलं असतं. नाराज वर्ग होतं का? होतं. आपलेच मित्र आहेत, ओळखीतले आहेत, स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवत होते, हे काय बरोबर नाही, हे काय घडलेलं आम्हाला गृहीत धरतात, कोथरूडमध्ये गृहीत धरलं, कसब्यात गृहीत धरतात. आणि याच्यातला ना सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होता ना, या सगळ्याला किनार होती ती स्ट्रायकर जी होती ती गिरीश बापटांची तब्येत. कारण प्रत्येकाला असं वाटतं बापट आजारी आहेत, बापट पुढची निवडणूक लढवायला मेडिकली फिट असतील की नाही माहिती नाही. अशा वेळेस तिथेही जर परत ब्राह्मण उमेदवार नसेल तर या ठिकाणी जो काही कमिटेड वोटर्स आहे भाजपचा सगळ्यात मोठा ब्राह्मण, तर त्या समाजाला प्रतिनिधित्वच राहणार नाही. असं एक इनसिक्युरिटी या सेकंड अटेम्प्टमुळे क्रिएट झाली, आणि त्याला कारणीभूत जे स्ट्राईक झालं ती बापटांची तब्येत ठरली. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तू बापटांच्याच मुद्द्यावरती तुम्ही आलेला आहात, तर की बापटांनी हा मतदारसंघ स्वतःचा मतदारसंघ म्हणून बांधला, जरी तो भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्याला संबोधलं जात असलं तरी. आणि तुम्ही म्हणालात की ही निवडणूक सुद्धा काँग्रेस विरुद्ध भाजप नव्हता, दंगेकर विरुद्ध भाजप झाली. तर मला ती गोष्ट समजून घ्यायची आहे की टिळकांना जसं तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणायचे, तसं इथं कट्ट्यावरती ज्याला चर्चा होतात त्याला बापटांना सुद्धा तसं संबोधलं जातं की बापट सुद्धा तेल्या तांबोळ्यांचे नेते त्यांनी सगळ्यांनाच सोबत ठेवलेलं आहे. त्यामुळं बापट या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह नसणं आणि बापटांच्या मर्जीतल्या माणसाला तिकीट दिलं नाही अशी चर्चा असणं, याचा किती इम्पॅक्ट झाला? कारण त्यांची लोक ऍक्टिव्ह नाहीत अशी पण चर्चा होती. बापटांची प्रत्येक समाजामध्ये किती गट असू द्या, तो प्रत्येक गट बापटांशी बांधलेला होता. म्हणजे याचा अर्थ काय सगळंच मतदान बापटांनी मिळत होतं असं नाही. मात्र बापटांनी खूप काळजीपूर्वक प्रत्येक समाजामध्ये आपलं पेनिट्रेशन केलं होतं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होते. अगदी बापटांचं कार्यालय मला अगदी चांगलं ज्ञात आहे. कोणाच्याही घरात समजा काही झालं, घटना घडली किंवा कोणीतरी गेलं तर ती बापटांच्या कार्यालयात नोंद असायची. मग त्या प्रत्येकाच्या घरात पत्र जाईल का, आपण 4 घरात दारावर जाऊन येऊ का, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बापटांनी बांधलेल्या होत्या. दुर्दैवाने काय झालं की मुक्ताताई आमदार झाल्या, त्यांनाही बरं नव्हतं, त्यामुळे त्यांचाही मतदारसंघातला प्रेझेन्स कमी झाला. मीनवाईल कोविड आला, त्यांचाही एक विधानसभा म्हणून जो काही एक अप्रोच होता तो या ठिकाणचा कमी झाला होता. प्लस गेली 28 वर्षाची या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी होती. या सगळ्याचा परिपाक. मात्र जर बापट ऍक्टिव्ह असते तर बापटांनी याच्यातून काहीतरी मार्ग काढले असते, काहीतरी ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला असता. दुर्दैवानं बापट भाजपसाठी दुर्दैवानं बापट या ठिकाणी नसणं हा या
रिझल्ट अल्टिमेटली पराभवाचाच दिसलाय. एक मेसेज काँग्रेसच्या बाजूने पण असा सुप्त सोडून दिला गेला होता की बापटांना ही उमेदवारी काही पसंत नाहीये आणि बापट काय ऍक्टिव्ह नाहीयेत, आणि मग ते सगळे नेते भेटायला येणं, बापटांनी आजारी असताना प्रचारात उतरणं, ते बुमरँग होणं, हे काय झालं नेमकं? याला बरोबर आहे, ते काँग्रेसचा आरोप जरी असला तर ते काही त्याच्यात काही अंशी तथ्य आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्टीमध्ये बापट काहीशे दूर गेलेले आहेत. मग या शहरातलं नवीन नेतृत्व या ठिकाणी उदयाला येतंय. वेगवेगळ्या नवीन तरुणांच्या हातात शहराची भाजपची धुरा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी वरच्या नेतृत्वाकडून होतोय आणि बापट काहीशे साईड ट्रॅक होत चालले होते हे चित्र दिसत होतं. आणि त्याच्यामुळे मग उमेदवारी देताना आपल्याशी कन्सल्ट केलं गेलं नसेल, कारण जो पास्ट या ठिकाणचा आमदार आहे, या शहराचा खासदार आहे आणि त्यांना कन्सल्ट केलं नसेल तर साहजिकच बापटांचं तब्येतीच्या कारणास्तव का होईना पण अलिप्त राहणं हे स्वाभाविक होतं. जरा तुम्हाला विचारलंच नाही तर तुम्ही कशाला सल्ला द्यायला जाल, असाच काहीसा प्रकार होता. आणि मी तेच म्हणलं, बापटांचे प्रत्येक पक्षात प्रत्येक विरोधकांमध्ये सगळ्यांशी मित्र आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत, त्यामुळे एकमेकांशी चर्चा होतेच आहे. म्हणजे उमेदवारी अर्ज रास्त्यांनी भरला आणि राष्ट्रवादीकडून पहिला मेसेज आला, अंकुश काकडेंनीच मेसेज केला, त्याचे बापटांचे सर्वाधिक जवळचे मित्र आहे. काय केला मेसेज अंकुश काकडेंनी की ज्या ठिकाणी ते 5 टाइम आमदार आहेत त्यांची उमेदवारी अर्ज भरताना साधी सूचक म्हणून तुम्हाला सही घ्यावीशी वाटली नाही. हा अंकुश काकडेंनी केलेला मेसेज हा मित्रत्वाच्या अँगलनी जरी केला असेल तर तो प्रचाराचा किंवा तो प्रोपगंडाचा एक भाग होता. यात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी इम्पॅक्ट आलाय, नाही असं नाही. आता मला अजून एक छोटा प्रश्न विचारायचा की बापटांचं कार्यालय जे 6 लोकांच्या नावावरती आहे भाजपच्याच, आणि तिथून असलेलं हेमंत रासनेंचं प्रचार कार्यालय, ह्याच्यामध्ये 100 मीटरचं पण अंतर नव्हतं. खरं तर हे एक असणं म्हणजे अपेक्षित होतं ना की तिथूनच निवडणुका गेल्या 25 वर्ष लढल्या गेल्या होत्या. ती त्यांनी प्रचाराची कचेरी केलेली होती, मात्र बापटांच्या कार्यालयात तुलनेने शुकशुकाटच होतं. म्हणजे जो ते 6 जणांनी त्यावेळेस कधी 20-30 वर्षापूर्वी विकत घेतलंय तेही भाजपचेच आहे, ते भाजप म्हणूनच विकत घेतलेलं होतं. मात्र तुलना मी म्हटलं ना की या जुनी पिढी नव्या पिढीतला जो गॅप होता तो गॅप जर सांधला गेला असता तर ही आज 10,000 मताची दरी भरून काढता आली असती. आता मला स्ट्रॅटेजीकडे यायचंय, म्हणजे नोटा 2 प्रकारच्या नोटा चर्चेत होत्या, त्याच्याकडे जाण्यापूर्वी मला स्ट्रॅटेजीकडे यायचंय, जो की आकडा आहे, जे जास्त बोलतात आणि जास्त बोलके असतात आणि तुमचा त्याच्याबद्दल जास्त अभ्यास आहे. तर नेमकं कुठं गणित बिघडलंय या मतदारसंघामध्ये? कारण पेठांमध्ये सुद्धा भाजपला अपेक्षित मतदान मिळालं नाही अशी चर्चा आहे. खरंच पेठांमध्ये रासनेंना नाकारण्यात आलं? पेठांमधल्या नोटांनी काम नाही केलं, म्हणजे बेसिकली पश्चिम पुण्यातल्या नोटांनी काम नाही केलं. कारण नोटाची अवघी मतं 1400 पडलेली आहेत, का ज्या ठिकाणी काँग्रेसला 3000 पडतील 4000 पडतील असं वाटत होतं. मात्र पूर्व भागातल्या नोटांनी काम केलं असं मला कधी कधी वाटतं. कारण नवी पेठ, लोहियानगर, कासेवाडी या ठिकाणी काँग्रेसला अवघं 1300 मतांचं 1400 मतांचं लीड आहे. ते लीड कदाचित वाढू शकलं असतं. त्याच्यानंतर खडकमाळ, महात्मा फुले हा जो प्रभाग आहे की जो कायम काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तिथं अवघ्या 4500 मतांचं लीड आहे, ते काँग्रेसचं लीड कदाचित वाढू शकलं असतं. आणि जो रास्तापेठ, सोमवारपेठ या ठिकाणी मात्र ऐनवेळेस तिथं वाद झाले, गणेश बिडकरांना पैसे वाटत असल्याचा आरोप झाला, तिथं काही व्हिडिओज व्हायरल झाले, गुन्हा दाखल करण्याचे प्रकार घडले. त्या ठिकाणी मात्र काँग्रेसला 6000चं लीड आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, जो दंगेकरांचा बालेकिल्ला जिथं ते ज्यांचा सर्वाधिक वावर आहे तिथं अवघं 4,500चं लीड आहे कसबापेठ, सोमवारपेठ या प्रभागामध्ये. तिथंही लीड वाढू शकलं असतं. कारण हे जरी 10,000 निवडून आले असले तरी या ठिकाणी 1,500 असं आणखी 2-2.5-3 हजाराचं लीड दंगेकरांना मिळू शकलं असतं. म्हणून मी म्हटलं इकडच्या नोटांनी काम नाही केलं, पण या नोटांनी काम केलेलं चित्र दिसतं. स्ट्रॅटेजीचा दुसरा भाग म्हणजे जिथं भाजपला मतदान मिळणं अपेक्षित होतं, जिथून रासने निवडून येतात, मुक्ताताई निवडून आलेल्या होत्या महापालिकेवरती, तिथं काही कमाल झाली नाही का यावेळेला? गेल्या वेळेस जो प्रभाग क्रमांक 15 आहे, सोमवारपेठ, शनिवारपेठ, सदाशिवपेठ या प्रभागामधून भाजपला 11,000चं लीड होतं. आत्ता ते लीड अवघं 7,000वर आलं होतं. आणि याचबरोबर याच्या शेजारचा जो पश्चिम भागातलाच प्रभाग आहे, नवी पेठ, पर्वती या ठिकाणाहून लीड होतं आणि दोन्हींचं लीड मिळून ते 11,000चं पेक्षा अधिक लीड होतं. या ठिकाणी तर हे जवळपास 1600 मतांनी मायनस आहेत भाजप. म्हणजे ज्या ठिकाणी भाजप, जे धीरज घाटे आहेत ते त्या पर्वती, नवी पेठ या प्रभागातून येतात, ते स्वतः दावेदार होते. रासने जिथून महापालिकेवर वर्षानुवर्ष निवडून येतात तोही प्रभाग आहे, शनिवारपेठ, सदाशिवपेठ, त्याही ठिकाणी रासनेंना केवळ 22,000 मतं मिळालेली आहेत. या 2 प्रभागातून जर भाजपने 40,000 मतं घेतली असती तर ते विजयाच्या जवळ गेले असते. मात्र या दोन्ही प्रभागातून त्यांना केवळ 30,000 मतं मिळाली आणि तोच 10,000चा डिफिसिट आहे.
मग याचा अर्थ असा आहे की पेठांमध्ये सुद्धा दंगेकरांना मतदान झालं. दंगेकरांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं. मी ह्या 2 प्रभागांमध्ये ज्यावेळेस 56,000 मतदान आहे आणि 56,000 मतदानामध्ये 24,000 मतदान दंगेकरांना झालं का ज्यावेळेस इथं त्यांना जेमतेम 10 ते 15,000च्या दरम्यान मतदान एक्सपेक्टेड भाजपलाही होतं किंवा अनेक स्ट्रॅटेजिस्टलाही ते एक्सपेक्टेड होतं. मात्र दंगेकरांनी छोटे छोटे जे फ्रिंच मतदान होतं जे असं समजा की काँग्रेस बहुजनांकडे जास्त आकृष्ट होतं त्या बहुजनांकडून मतदान घेण्याचा काँग्रेसने या ठिकाणी प्रयत्न केला. ज्यावेळेस भाजपची लोक हे केवळ कमिटेड वोटर्सला टार्गेट करत होते त्यावेळेस दंगेकर या ठिकाणी फ्रिंज वोटर्सला टार्गेट करत. आता जो मुद्दा एक चर्चेत आला होता की तो अनेक इथलं वातावरण गुलाबी झालं होतं नोटांमुळे, अशी एक चर्चा खूप पुण्यावर रंगली होती. आणि मगाशीच मला एका भाजपच्या पदाधिकाऱ्याचा फोन आला आणि ते असं म्हणाले की केडरला हे पसंत नाही पडलं ज्या पद्धतीनं निवडणूक चुरशीची झाली आणि त्यानंतर पैशांचं वाटप ज्या पद्धतीने झालं ते दोन्ही बाजूनी झालं होतं. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना असं म्हणाले की ही संस्कृती भाजपच्या मूळ केडरला जो भाजपचा मूळ मतदार आहे त्यांना पटली नाही, कारण की कोणीतरी येऊन आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं पैशांबद्दल बोलणी करणं किंवा विचारणं हेच त्यांना रुचलं नाही, अशी एक चर्चा झाली. तर पैशांचा वापर या निवडणुकीला खूप चर्चेत राहिला दोन्ही बाजूंचा. पैशांचा वापर झाला का तर 100% झाला. आपण काल मुद्द्याचं बोलामध्ये बोललो एकाने एक्स केला असेल तर एकाने 2x केलाय, 3x केलाय, 4x केलाय. पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. भाजपच्या मूळ केडरला नाही आवडलेलं ते भाजपचे लोकही बोलून दाखवत आहेत. बेसिकली संघातली लोक बोलून दाखवत आहेत का हे काही आपल्याला आवडलेलं नाही असं. इनफॅक्ट महापालिकेच्या निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल यामुळं इच्छुकांचे धाबे जाणले. कारण आता जर मताला इतका रेट फुटला तर महापालिकेला तो दुप्पट द्यायला लागतो की काय आणि ते शक्य होईल की नाही. अशामुळे ती पैशांची भीती या सगळ्यांना आहेत. परंतु याचं एक खूप चांगलं उत्तर आहे. अभिजित, तुम्ही सेंटर पॉईंट वारंवार करतात, तो पुढचा सेंटर पॉईंट त्या अँगलनी व्हावा. जे देवेंद्र फडणवीस नाशिकच्या अधिवेशनात बोलले होते भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका. त्यामुळे कसबा पेठेंनी खूप उत्तरं एकमेकांना दिलीत. काँग्रेसला उत्तर दिलंय आपल्याला भाजप व्हायचंय का, भाजपला उत्तर दिलंय का आपल्याला आपलं काँग्रेसीकरण होत चाललंय का, RSSलाही शोधायचंय की याचा सेंटर पॉईंट काय असावा. त्यामुळे याची अनेक प्रश्न आणि या कसब्यांनी या मतदारसंघांनी या देशाला वेळोवेळी एक विचार दिलाय. टिळक इथलेच होते. प्रत्येक मोठा विचार या कसब्यातून गेलाय, या पुनवडीतून गेलाय, या गावठाणातून गेलाय. तोच विचार एक नवा विचाराची ही सुरुवात आहे का असाही विचार विरोधकांकडून आता मांडला जातोय आणि याबाबत सगळ्याच राजकीय पक्षांनी गांभीर्याने याच्याकडे बघितलं पाहिजे. आता जी मला अजून एका प्रश्नावरती चर्चा करायची आहे, पण त्यात एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की काँग्रेसनं जे सकाळपासून लावून धरले की तिकडे भाजपचा पराभव झाला नागपूरमध्ये, अकोल्यामध्ये आणि त्याच्यानंतर इथं पुण्यामध्ये कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाला, तिथं रेशीमबागेत पराभव झाला, इथं मोतीबागेत पराभव झाला, जे की संघाचं इथे एक कार्यालय आहे. आणि त्यामुळे आता हा ट्रेंड देशभर चालला जाईल आणि देशभर याचे पडसाद उमटतील. वर्षभरावरती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 1.5 वर्षावरती आणि त्याच्या आधी महापालिका होऊ घातल्यात. या ट्रेंडमुळं मला 2 वेगवेगळे मुद्दे आहेत की दंगेकरांचा विजय महापालिकेसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी किती महत्त्वाचा आहे आणि राज्यावरती खरे याचे परिणाम होतील का. पहिल्यांदा महापालिकेवर काय परिणाम. आणि याच्यात एक कॉमन उत्तर असं आहे की महाविकास आघाडी एकत्र आली तर काय होऊ शकतं याचं उत्कृष्ट या ठिकाणी दिलंय. उत्तर मिळालेलं आहे की महाविकास आघाडी एक संधपणे लढली तर ती विजय मिळवू शकते. तर म्हणजे भाजपला या पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर कायम एक बंडखोर घ्यावा लागेल. म्हणजे जो बंडखोरांनी चिंचवडमध्ये काम केलं इथं बंडखोर नव्हता त्याचा इम्पॅक्ट महाविकास आघाडीला आला. त्यामुळं एकाच एक निवडणूक झाली तर 100% भाजप समोर खडतर आव्हान या ठिकाणी असणार आहे. आणि महापालिकेमध्ये थोडा एक प्रॉब्लेम काय होऊ शकतो महापालिकेच्या निवडणुकांमध्ये की प्रत्येक पक्षाकडून कोणी ना कोणी आतापर्यंत निवडणुका लढवल्यात. 1:1 करायचे असेल तर कुठलं कोणावर तरी अन्याय होणार आहे. त्यामुळे बंडखोर या ठिकाणी येणारच आहे. आता भाजप किती स्ट्रॅटेजिकली बंडखोर उभे करतं, त्या बंडखोरांना स्वतः उभे कसं करतं किंवा काय होतं ही निवडणूक मॅनेजमेंट कशी होती याच्यावर हा सगळे महापालिकेची गणितं अवलंबून आहे. मात्र आज महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्याला उत्साह संचारला का, त्याला बळ मिळालं का, तर 100% आज त्याचा उत्साह संचारलाय, बळ मिळालंय. आणि आता भाजपच्या नगरसेवकांच्या धाबे जाणले असतील की पुढची निवडणूक आपल्याला कमळाच्या चिन्हावर लढायची का महाविकास आघाडीची, काय मशाल, हात, पंजा, घड्याळ हातात घ्यायचं, हे अशी आता प्रत्येकाची कॉम्बिनेशन आज रात्रीतूनच सुरू झाली असते. आता शेवटचा प्रश्न की याच काळामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिवसेनेला मिळाले. निवडणूक ऐन भरात होती. ज्या पद्धतीच्या रॅलीज महाविकास आघाडीच्या झाल्या, अजित पवार आणि विशेषतः आदित्य ठाकरेंना जो रिस्पॉन्स मिळाला, रिव्हेंज वोटिंग झालं सामान्य मतदारांना ज्यांना आवडलं नव्हतं.
रिव्हेंज वोटिंग पेक्षाही मतदार आहे ना स्वतःहून अग्रेसिव्हली गेला. म्हणजे की नाही आपल्याला मतदान करायचं आहे. अनेक ठिकाणी ते बेसिकली जाणवलं. म्हणून मी म्हटलं म्हणजे समजून घ्या, मी जे म्हणत होतो मतदान वाढायला पाहिजे आणि नोटांनी इम्पॅक्ट आणलाय, तो त्याच कारणाने सांगतोय की या ठिकाणी पूर्व भागामध्ये काँग्रेसचं मतदान वाढणं अपेक्षित होतं, ते मतदान वाढलेलं नाही. कदाचित तिथंही काँग्रेसची गडबड गोंधळ केलेले असावेत, कारण ते येतीलच मागे पुढं समोर. परंतु रिव्हेंज वोटिंग म्हटलं तर झालेलं आहे. लोकांमध्ये नाही ते पसंत पडलेलं की या ठिकाणी धनुष्यबाण जाणं, नावाचं चिन्ह जाणं हे काही लोकांना फार पसंत पडलं. कारण आदित्य ठाकरेंची रॅली आपणही बघितली. लोक उत्स्फूर्तपणे त्यांना PMPचा ड्रायव्हर गाडी त्या याच्यामध्ये उभा करून पार बाहेर निघून आदित्य ठाकरेंना हात मिळवायचा प्रयत्न करतोय. ते सिम्बॉलिक होतं. कारण ते सिम्बॉलिक होतं की आपल्याकडे हे प्रथा आहे. प्रथापेक्षा आपली ही कायम बघा, ज्याच्यावर अन्याय होतो अशी भावना जर निर्माण झाली तर प्रत्येकाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. शेवटचा प्रश्न, CM आले, DCM आले, दोघांनी रॅलीज केल्या, वेगवेगळ्या दिवशी केल्या, यंत्रणा लावली, अर्धा डझन मंत्री येत होते, 12 एक आमदार इथं बसून होते आणि हे सगळं होऊन सुद्धा सीट जिंकता नाही आली. केवढा मोठा सेटबॅक आहे भाजपच्या नेतृत्वासाठी? राज्याच्या नेतृत्वाला निश्चित सेटबॅक आहे. कारण भाजपच्या नेतृत्वाने याच्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरजच आहे. कारण या ठिकाणी इथले जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील, ते प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचे नंबर 2चे नेते म्हणून ते गणले जातात. स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांच्या मदतीला CM स्वतः होते. प्रत्येकाची इंडिपेंडंट यंत्रणा काम करत होती. तर एकतर बाहेरचा माणूस इथं येऊन आम्हाला शिकवणार का, ही एक भावना प्रत्येक ठिकाणी असते. ती काय कसब्यातच निर्माण झाली होती असं नाही. म्हणजे हे तर खूप दूरचे झाले. कोथरूडमधला माणूस कसब्यात येऊन प्रचार करत होता, तेही रुचत नव्हतं. पर्वतीतला माणूस कसब्यात येऊन प्रचार करत होता, तेही रुचत नव्हतं. आम्ही आमचे समर्थ आहोत. त्यामुळे भाजपचं इथलं केडर सायलेंट झालं बाहेरून लोक आल्यामुळे. परंतु मूळ असं होतं की जर कदाचित हे आले नसते तर याहीपेक्षा दारुण पराभव या ठिकाणी भाजपचा झाला असता. त्यांनी काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल केलं का? केलं. कारण 24, 25, 26, 23 तारखेपर्यंत भाजपची अवस्था इथं अशी होती की अनेक लोक रॅलीला गर्दी करतायत, दिसत आहेत, मात्र कुठेही कोणाच्या घरादारात जात नव्हते, मतदानासाठी आग्रह. ओव्हरऑल तो कार्यकर्ता नेतृत्वाने लोकांना कामाला लावलं. कार्यकर्ता चेतवलेलाच नव्हता. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस 24 तारखेला इथं आले, त्यांनी पुण्येश्वर महादेवाचा विषय काढला, हिंदुत्वावर ही निवडणूक नेली. त्याच्यानंतर कुठंतरी कार्यकर्ता थोड्या प्रमाणात का होईना इग्नाइट झाला. बेसिकली हे पश्चिमेचं जे मतदान बाहेर निघालंय ते देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा इम्पॅक्ट आहे. नाहीतर अशी परिस्थिती आली असती या ठिकाणी की काँग्रेसची भाजपची मतं नेक टू नेक आहे. आज जी 24,000 मतं या ठिकाणी दंगेकरांना पडली, कदाचित ती 34,000 पण झाली असती. तर ही आकड्यांची गणित, आकड्यांचा खेळ आहे आणि आकड्यांचा खेळच राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो. जय पराजयमध्ये विजय का झाला याला जितकं महत्त्व आहे, विजयी उमेदवाराची चर्चा खूप होते, पण पराभव का झाला याचं चिंतन सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. भाजप निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतं, ती महापालिकेची असो किंवा ग्रामपंचायतीची असो किंवा मग राज्याची असो किंवा देशाची असो. आणि तशीच परिस्थिती इथंही होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये लावलेली होती. वर्षभरावरती आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस हाच ट्रेंड जणू काही आहे अशा भावामध्ये ते कॅम्पेन म्हणून आजपासून सुरू करेल. आणि दंगेकरांचा विजय हा, जसं अजित पवार सुद्धा आज विधानभवनामध्ये म्हणाले की आता बघा राज्यभर काय होतंय, तर त्यांना राज्यभर याची हा जो विस्तव पेटलेला आहे तो घेऊन जायचा आहे. त्यामुळे पुढचं वर्षभर अत्यंत निकराचं असणार आहे सर्वांसाठी, राजकीय पक्षांसाठी, राजकीय पंडितांसाठी. आणि त्यांना बघावं लागणार आहे की नेमका याच्यामध्ये हार जीत कुणाची होते. पण कसब्यानं एक गोष्ट दाखवून दिली, जसं की प्रशांत म्हणाले की महाविकास आघाडी एकत्र आली तर काय होऊ शकतं, तर भाजपसमोर खडतर आव्हान उभं राहू शकतं. त्यामुळे आता भाजपसमोर आव्हान हे आहे की महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर सुद्धा जिंकण्यासाठी एक पर्याय तयार करणं, जो त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये एक पर्याय तयार केलेला आहे, जे की आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळालं, UPमध्ये बघायला मिळालं. आता कसब्यामध्ये त्यांना ते जमलं नाही, पण चिंचवडमध्ये जमलं. राहुल कलाटेंच्या रूपाने त्यांनी एक पर्याय तिथं निर्माण केला आणि त्यांचा विजय सुकर झाला. तसा पर्याय कुठं कुठं ते उभे करू शकतात, राज्यामध्ये काय गणित असू शकतात, याचे परिणाम पक्षांतर्गत भाजपमध्ये किती होणार आहेत, पुण्याच्या भाजपमध्ये याचे परिणाम किती होणार आहेत, कुणाची पदं जाणार आहेत, भाकरी कुठं कुठं फिरवली जाणार आहे, याची सुद्धा चर्चा आता आजपासूनच चालू झालेली आहे. अनेकांच्या मनात धाकधूक वाढलेली आहे. पुढची तिकीटं सुद्धा अस्थिर झाल्याची चर्चा आहे. त्याच्यामुळं पुण्याच्या एका निवडणुकीचे पडसाद जे आहेत ते राज्याच्या राजकारणावरती उमटल्याशिवाय राहणार नाहीयेत.
या आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही एबीपी माझाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती भेट देत राहा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.